आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। गणतीदारांनी आपले काम काळजीपूर्वक व जबाबदारीने पार पाडावं। तहसीलदार मुंजे, निपाणी पालिका कर्मचारी तलाट्यांची आढावा बैठक। 10 वर्षातून एकदा देशभरात होणारी जनगणना 2021 साली अपेक्षित होती, मात्र कोरोना महामारीमुळे ही प्रक्रिया रखडली होती। तब्बल 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता जनगणनेला अखेर मुहूर्त मिळाला असून मुख्य जनगणना मार्च 2027 पासून होणार आहे। त्यापूर्वी पहिला टप्पा पुढील महिन्यापासून सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या गणतीदारांनी आपले काम काळजीपूर्वक व जबाबदारीने पार पाडावं, अशा सूचना तहसीलदार सुरेश मुंजे यांनी दिल्या। येथील शासकीय विश्रामगृहात निपाणी नगरपालिका क्षेत्रातील पालिका कर्मचारी व शहर तलाठी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत जनगणनेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला। तहसीलदार मुंजे म्हणाले, पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग म्हणजेच घरगणना केली जाणार आहे। घराचे बांधकाम कच्चे की पक्के, स्वयंपाकासाठी कोणते इंधन वापरले जाते, पिण्याच्या पाण्याचा स्रोत कोणता आहे, अशा विविध बाबींची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे। 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधीत घरगणना होणार असून त्यापूर्वी या महिन्यात प्रभागनिहाय घरांची अचूक यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। प्रत्येक गणतीदारांकडे सुमारे 200 घरांची जबाबदारी सोपवण्यात येणार असून 6 गणतीदारांमागे 1 पर्यवेक्षक सुपरवायझर नेमला जाणार आहे। यंदाच्या जनगणनेत प्रथमच ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून माहिती संकलन केले जाणार असल्याची माहितीही मुंजे यांनी दिली। पालिका आयुक्त गणपती पाटील यांनीही कर्मचाऱ्यांना विशेष काळजी घ्यावी असं आवाहन केलं। बैठकीस पालिका कर्मचारी व तलाठी उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।